लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे उद्या म्हणजे 23 जानेवारीपासून पुन्हा एकदा नाशिकच्या मैदानात उतरत आहेत। नाशिक येथे 3 दिवस ते मुक्कामी असतील। या दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। दौऱ्याचा तपशील अद्याप प्राप्त झाला नसला तरी ते पक्षाच्या विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहे। याशिवाय आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना सूचना देखील करणार असल्याचं स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून समजतंय। नाशिक हा एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला होता। अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली नाराजी आणि आगामी मनपासह जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला ऊर्जा देण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरत आहेत। 2012च्या महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी तब्बल 40 नगरसेवक निवडून दिलेले होते। त्यामुळे 2012 ते 2017 या काळात मनसेचा महापौर होता। राज ठाकरे आपल्या 3 दिवसीय दौऱ्या अंतर्गत गटबाजी संपवणार का याकडे आता मनसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।